नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। सर्व श्रोत्यांना माझा सादर नमस्कार। आजच्या भागात मी 7व्या अध्यायाचे सारामृत सादर करीत आहे। संकलन करते आहेत कैलासवासी श्री गंगाधर गोपाळ उत्पात आणि सादरीकरण करत आहे सौ अश्विनी अंकुश केंढे। हा भाग आपल्याला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। तर सुरू करत आहे श्रीमद भागवत महापुराणम अध्याय 7वा। अथ सप्तमोऽध्यायः अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी। मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडील असून देखील आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो। भगवंतांची भक्ती हे एकच या अनर्थांच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे, परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत। हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली। याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परम प्रेममय भक्ती निर्माण होते। त्यामुळे जीवाचा शोक, मोह आणि भय नष्ट होतात। त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली। भगवान शुकदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत। त्यांच्या हृदयाला भगवंतांच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे आणि त्याचमुळे शुकांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले। आता मी या राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो, कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो। ज्यावेळी कौरव पांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळसे वीर मारले गेले आणि भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली, तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली। हे दुर्योधनाला आवडले नाही, कारण अशा नीच कर्माची सर्वच जण निंदा करतात। त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली। तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागली, ती रडू लागली। अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला, हे कल्याणी, जेव्हा मी त्या आततायी म्हणजे आग लावणारा, विष देणारा, दुष्ट हेतूने हातात शस्त्र घेणारा, धन लुटणारा, शेत बळकावणारा व स्त्री पळविणारा या सहांना आततायी म्हणतात। आततायी अशा अधम ब्राह्मणाचे मस्तक गांडीव धनुष्याच्या बाणांनी छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईल आणि जळालेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील, त्याच वेळी मी तुझे अश्रू पुसले आहेत असे होईल। मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत्थामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून आपले रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तेथपर्यंत पळत सुटला। जसा रुद्राला भिवून सूर्य पळाला होता त्याप्रमाणे शिवभक्त विद्युन्माली दैत्याला सूर्याने जिंकले, तेव्हा रुद्र क्रोधित होऊन हातात त्रिशूळ घेऊन सूर्याला मारण्यासाठी धावले, तेव्हा सूर्य भिवून पळता पळता काशीत येऊन पडला। त्यामुळे तेथे त्याचे लोलार्क असे नाव पडले। तसेच
अश्वत्थामा देखील अर्जुनाला पाहून पळत सुटला. जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरीही प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले. त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणांवरच बेतले आहे. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रामध्ये शक्ती नाही. तू शस्त्रास्त्र विद्या चांगली जाणतोस. तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने फक्त या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमवता येईल. सूत म्हणाले, शत्रुपक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवंतांचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले, भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली. बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकत वाढू लागले. तिन्ही लोकांना जाळणाऱ्या, वाढत जाणाऱ्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळांनी पोळणाऱ्या प्रजेला प्रलयकाल ओढावला आहे असे वाटले. त्या आगीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत आहे हे पाहून भगवंतांची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थाम्याला पकडून एखादा पशु दोरखंडाने बांधावा तसे त्याला बांधले. अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता. तेव्हा कमल नयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले, पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची याने हत्या केली आहे. जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो त्याचा वध करणेच श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल. या पापी कुलाला कलंक असलेल्या आततायीने तुझ्या पुत्रांचा वध केला. एवढेच नव्हे तर आपला स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी, परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णांबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्याने आपल्या मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थाम्याला सोपाविले. द्रौपदीला दिसले की अश्वत्थाम्याला पशुसारखे बांधून आणले आहे. निंद्य कर्म केल्याने तो खाली पाहत होता. आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयाला करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला. गुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणल्याचे सती द्रौपदीला सहन झाले नाही. ती म्हणाली, सोडा याला, हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे. ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यसह धनुर्वेद, त्याचे प्रयोग आणि उपसंहारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले, ते आपले आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्यासमोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीर माता कृपी सती गेलेली नाही, ती अद्याप जिवंत आहे. हे धर्मज्ञा, ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे, तसे याच्या पतिव्रता माता गौतमीने रडू नये. श्रीकृष्ण म्हणाले, पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आतताईला
तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत. म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर अर्जुना. सूत म्हणाले, अर्जुनाने भगवंतांच्या या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसांसह उपटून काढला. मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वहीन झाला होता. त्यात त्याचा मणी आणि ब्रह्मतेज ही नाहीसे झाले. अशा त्याचे दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालविले. मुंडन करणे, धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणांचा वध होय. याखेरीज त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे व पुत्रांचे अंत्यविधी पार पाडले. अध्याय 7 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे द्रोणी निग्रहो नाम सप्तमोऽध्यायः. नमस्कार.